8वी, विषय मराठी, पाठ क्रमांक 14, फुलपाखरे. प्रश्न पहिला, वैशिष्ट्य लिहून तक्ता पूर्ण करा. त्यासाठी तक्ता दिलेला आहे. फुलाचे नाव, देठ, पाने, फुले. तर पहिले फुलाचे नाव आहे झेनिया. झेनिया फुलाचा देठ हा राट असतो. पाने वृक्ष असतात, तर फुलेही बहुरंगी आणि बहुढंगी असतात. दुसरे फूल आहे पारिजातक. तर पारिजातक फुलाचा देठ हा खडबडीत असतो, खरखरीत असतो, एक प्रकारे वृक्ष असतो. पाने सुद्धा खडबडीत, खरखरीत आणि वृक्ष असतात. तर फुले ही नाजूक, सुंदर आणि सुगंधी असतात. प्रश्न दुसरा, कारणे लिहा. अ. लेखक आनंदाने नाचणाऱ्या सृष्टीचा आनंद घेऊ शकत नव्हता, कारण. उत्तर. लेखक आनंदाने नाचणाऱ्या सृष्टीचा आनंद घेऊ शकत नव्हते, कारण त्यांच्या मनावर निराशेचे मळभ आले होते. आ. लेखकाच्या मनावरचे मळभ दूर झाले, कारण. उत्तर. लेखकांच्या मनावरचे मळभ दूर झाले, कारण लेखकांनी भोवतालच्या सुंदर सृष्टीत चाललेले अप्रतिम जीवननृत्य पाहिले. प्रश्न तिसरा, योग्य जोड्या लावा. अ गट. 1. सृष्टी. 2. राटदांडा. 3. नाजूकपणा. 4. बहुढंगी. ब गट. अ. पारिजातक. आ. सुफल. इ. फुलपाखरे. इ. झेनिया. आता आपण योग्य जोड्या लावूया. तर पहिली जोडी आहे सृष्टी, सुफल. राटदांडा, झेनिया. नाजूकपणा, पारिजातक. बहुढंगी, फुलपाखरे. प्रश्न चौथा, पाठाच्या आधारे तुलना करा. फुलपाखरांचे जीवन, मानवी जीवन. पहिला मुद्दा बघूया. फुलपाखराचे आयुष्य केवळ काही दिवसांचे असते, तर माणसाचे आयुष्य त्या मानाने खूप मोठे असते. दुसरा मुद्दा आहे, फुलपाखराला आयुष्याविषयी खूप आस्था असते, तर माणसाला त्या मानाने कमी आस्था असते. तिसरा मुद्दा बघूया. फुलपाखरांना आनंदाने जगता येते, तर माणूस फुलपाखरांइतका आनंदाने जगत नाही. चौथा मुद्दा बघूया. फुलपाखरांना जीवनाचा रसास्वाद घेता येतो, तर माणसाला फुलपाखरांइतका रसास्वाद घेता येत नाही. प्रश्न पाचवा, पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा. अ. या पाठातून लेखकाने दिलेला संदेश. उत्तर. या पाठातून लेखकांनी फार मोठा संदेश दिला आहे. खरे तर आनंदी जीवन जगण्याचा मंत्रच सांगितला आहे. लेखकांचे लोकांना सांगणे आहे की निसर्गाच्या सानिध्यात राहावे. निसर्ग आपल्याला निर्मळपणे पाहायला शिकवतो. त्याच्या सुंदर लोभसवाण्या रूपामुळे आपले मन प्रफुल्लित व स्वच्छ होते. निसर्गात कोणतेही मानसिक आजार नसतात. निसर्ग आनंदाने सौंदर्य उधळीत असतो आणि इतरांनाही त्याप्रमाणे जगावे असे सुचवत असतो. निसर्गाच्या सहवासामुळे आपले मन आशादायी बनते. मन आनंदी असले तर आपण सकारात्मक दृष्टीने बघू लागतो. अशा वेळी चांगल्या गोष्टी आपल्याला दिसू लागतात. आपल्या बुद्धीचा उपयोग चांगले शोधण्यासाठी केला पाहिजे. फुलपाखरासारखे जगायला शिकले पाहिजे, असा संदेश लेखक आपल्याला देतात. आ. निसर्गातील घटक मानवी जीवन आनंदी करतात, हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर. निसर्गातील घटक निर्मळ मनाने वावरत असतात. तिथे लबाडी, धूर्तपणा वा कपट कारस्थाने नसतात. म्हणून फुले आनंदाने फुलतात व डुलतात. फुलपाखरे आनंदाने नाचतात, बागडतात, लहरत राहतात. त्यांच्या दर्शनाने आपल्या मनातील दुःख, कष्ट व अपयशाचे विचार दूर होतात. निराशा स्पष्ट होते आणि आपणही आनंदाने डोलू लागतो. निसर्ग आपल्याला तसा विचार करायला लावतो. लेखकांच्याही बाबतीत तसेच घडले. प्रथम ते निराशेत बुडालेले होते. त्यांनी फुले व फुलपाखरे नाचताना पाहिली. अल्प आयुष्य असूनही फुलपाखरे आनंदाने जगतात, तर आपण का नाही? असा प्रश्न त्यांच्या मनात उभा राहतो. एक प्रकारे फुलपाखरेच लेखकांना हा धडा शिकवतात. संकटे कायमची नसतात
आणि आनंदमय जीवनच कायमचे असते हे लेखकांना कळून चुकते. प्रश्न 6वा, जशी दृष्टी तशी सृष्टी या वचनातील विचार स्पष्ट करा. उत्तर, जशी दृष्टी तशी सृष्टी ही म्हण खरी आहे. माणसाच्या मनातील विचाराप्रमाणे त्याला जग दिसते. जो चोर असतो त्याला चोरी करण्याचे मार्ग दिसतात. लोकांना मदत करण्याचा विचार येत नाही. संशयी माणसाला कुणीही हसले तरी त्याला वाटते की ते त्याच्यावर हसत आहेत. स्वार्थी माणूस स्वतःच्या शेताचा बांध घालताना दुसऱ्याची जमीन बळकावण्याचा विचार करतो. म्हणून मन आणि दृष्टी स्वच्छ ठेवली पाहिजे. वाईट विचार मनात येऊ नयेत. मग जग आपल्याला सुंदर दिसू लागेल. प्रश्न 7वा, भाषेतील सौंदर्य या दृष्टीने पाठातील वाक्य शोधा व लिहा. उदाहरणार्थ, जीवनाची, चैतन्याची, आनंदाची कारंजी जेथे थुईथुई उडत होती. उत्तर, मळभ आल्याने सूर्य जसा नाहीसा होत नाही, त्याचप्रमाणे रोगांनी आणि संकटांनी जीवनाचे मूळ आनंदी स्वरूप नाहीसे होत नाही. आंबट तोंड आणि लांबट चेहरा करून जीवनाचा गाडा आपण ओढत आहोत असे आपण का वागावे? खेळूया शब्दांशी. खालील वाक्यांतील अधोरेखित केलेल्या अव्ययांचा प्रकार ओळखा. अ. सतीश वारंवार आजारी पडतो. वारंवार हा शब्द अधोरेखित केलेला आहे आणि त्या शब्दाचा अव्यय प्रकार आहे क्रियाविशेषण अव्यय. आ. रस्त्यावर वाहनांची दुतर्फा गर्दी होते. या वाक्यात वर या शब्दाला अधोरेखित केलेले आहे. त्याचा अव्यय प्रकार आहे शब्दयोगी अव्यय. ई. आई सकाळी लवकर उठली कारण तिला आज गावी जायचे होते. या ठिकाणी कारण या शब्दाला अधोरेखित केले आहे आणि त्या अव्ययाचा प्रकार आहे उभयान्वयी अव्यय. ई. शाब्बास, तू खूप छान खेळलास. या वाक्यात शाब्बास या शब्दाला अधोरेखित केलेले आहे आणि अव्यय प्रकार आहे केवल प्रयोगी अव्यय. लिहिते होऊया. मी फुलपाखरू झालो किंवा झाले तर या विषयावर निबंध लेखन करा. बघा, अत्यंत सुंदर विषय आहे. जर मी फुलपाखरू झालो किंवा झाले तर माझे आयुष्य खूपच रंगीबेरंगी आणि आनंदी झाले असते. फुलपाखरू हे निसर्गातील एक सुंदर आणि नाजूक जीव आहे. त्याच्या रंगीत पंखांवर बसलेली नक्षी पाहिली की मन प्रसन्न होते. मला फुलपाखरू व्हायला खूप आवडेल कारण त्याचे जीवन मोकळे, स्वच्छंद आणि आनंदाने भरलेले असते. मी फुलपाखरू झालो किंवा झाले तर सकाळी सकाळी फुलांच्या बागेत उडत उडत फिरलो किंवा फिरले असते. गुलाब, जास्वंद, मोगरा अशा फुलांवर बसून मध गोळा केला असता. त्या फुलांचा सुगंध आणि रंगाने माझ्या आयुष्यात अधिक आनंद भरून काढला असता. उडताना मला कोणतीही बंधने नसती. जिथे मनाला वाटेल तिथे मी उडू शकलो किंवा शकले असते. फुलपाखरू म्हणून मी निसर्गाची खरी सुंदरता जवळून पाहिली असती. हिरवीगार झाडे, निळे आकाश, वाहणारे वारे आणि सूर्यकिरणांचा उबदार स्पर्श यांचा मला रोज अनुभव मिळाला असता. मी लोकांना निसर्गाची काळजी घ्यायला आणि फुलांचे संरक्षण करायला शिकवले असते, कारण फुलांशिवाय फुलपाखरांचे अस्तित्वच नाही. मी फुलपाखरू झालो किंवा झाले तर कुणालाही त्रास दिला नसता. शांतपणे, आनंदाने आणि स्वच्छंदीपणे जगलो किंवा जगले असते. माझ्या रंगीबेरंगी पंखांनी मी सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले असते. अशा प्रकारे फुलपाखरू होणे म्हणजे स्वातंत्र्य, सौंदर्य आणि आनंद यांचा सुंदर संगम अनुभवणे होय. शब्दकोडे सोडवूया. खालील शब्दकोड्यामध्ये नामे, सर्वनामे, विशेषणे व क्रियापद लपली आहेत ती शोधा व दिलेल्या तक्त्यात भरा. तर बघा, नामे आहेत रमेश, नयन, साक्षी, निर्जा, रश्मी, तुषार, तवा, नाला, मजा. सर्वनामे आहेत त्याला, आम्ही, तुम्ही, तुला, मला. विशेषणे आहेत सुंदर, कल्पक, टवटवीत, हुशार, ताजा. तर क्रियापदे आहेत राहणे, करणे, जाणे.
आपण समजून घेऊया. खालील वाक्ये वाचा व अभ्यासा. अ गट. त्यातील पहिले वाक्य बघूया. चंद्राचा उदय झाला. दुसरं वाक्य आहे, दिवसामागून दिवस चालले तशी त्यांची प्रतिष्ठा वाढत गेली. आता ब गट बघूया. ब गटात पहिले वाक्य दिले आहे, चंद्रोदय झाला. तर दुसरे वाक्य दिले आहे, दिवसेंदिवस त्यांची प्रतिष्ठा वाढत गेली. बघा, या वाक्यांवर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहूया. पहिला प्रश्न आहे, दोन्ही गटातील वाक्यांचा अर्थ एकच आहे का? हो. आणि दुसरा प्रश्न आहे, दोन गटातील शब्द सारखेच आहेत का? नाही. तिसरा प्रश्न विचारला आहे, अ गटातील व ब गटातील अधोरेखित शब्दांमधील फरक लिहा. बघा, या ठिकाणी अ गटात दिलेले शब्द हे शब्दाचे विस्तारित रूप दिलेले आहे, तर ब गटात त्याच शब्दाचा तोच अर्थ परंतु शब्द संक्षिप्त स्वरूपात दिलेला आहे, जसा चंद्राचा उदय म्हणजे चंद्रोदय. बघा, बोलण्याच्या ओघात आपण शब्दातील परस्पर संबंध दाखवणारे विभक्ती प्रत्यय व काही शब्द गाळून सुटसुटीत असे शब्द तयार करतो. उदाहरणार्थ, ग्रंथाचे आलय म्हणजे ग्रंथालय. मग शब्दांच्या अशा एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. आणि शब्दांच्या या एकत्रीकरणाने जो शब्द तयार होतो त्यांना सामासिक शब्द असे म्हणतात. आता बघा, समासाचा विग्रह म्हणजे काय? तर सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला आहे हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करतो. या फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला समासाचा विग्रह असे म्हणतात. यासाठी खालील सामासिक शब्द वाचा व समजून घ्या. अ, ज्ञानरूपी अमृत म्हणजे ज्ञानामृत. आ, पाच आरत्यांचा समूह म्हणजे पंचारती. ई, प्रत्येक घरी म्हणजे घरोघरी. ई, निळा आहे कंठ ज्याचा असा तो म्हणजे नीलकंठ. आणि उ, गुरु आणि शिष्य म्हणजे गुरु शिष्य. बघा, आता आपण समासाचे प्रकार अभ्यासणार आहोत. तर समासात कमीत कमी दोन शब्द असावे लागतात. त्या प्रत्येक शब्दाला पद असे म्हणतात. त्या दोन पदांपैकी कोणत्या पदाला प्राधान्य आहे यावरून समासाचे चार प्रकार ठरतात. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा, ज्यावेळी पहिले पद हे प्रधान असते म्हणजे महत्त्वाचे असते त्यावेळी अव्ययीभाव समास होतो. उदाहरणार्थ, दररोज. दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी. या ठिकाणी पहिले पद महत्त्वाचे आहे. ज्यावेळी दुसरे पद म्हणजेच दुसरा शब्द महत्त्वाचा असतो, प्रधान असतो, त्यावेळी तत्पुरुष समास होतो. उदाहरणार्थ, देवालय. देवाचे आलय. या ठिकाणी दुसरे पद महत्त्वाचे आहे. ज्यावेळी दोन्ही पदे हे प्रधान असतात म्हणजे दोन्ही पदे महत्त्वाची असतात त्यावेळेला द्वंद्व समास होतो. उदाहरणार्थ, आई वडील. आई आणि वडील ही दोन्ही पदे महत्त्वाची असल्याने या ठिकाणी हा द्वंद्व समास होतो. ज्यावेळी दोन्ही पदे ही गौण असतात म्हणजे कमी महत्त्वाची असतात त्यावेळी बहुव्रीही समास होतो. उदाहरणार्थ, लंबोदर. लंबोदर म्हणजे काय रे? तर लांब, मोठे आहे ज्याचे उदर म्हणजे पोट असा तो. मग असा कोण असतो? गणपती असतो. बरोबर आहे की नाही? या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यावरून वेगळ्याच पदाचा बोध होतो त्यास बहुव्रीही समास म्हणतात.